नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघालेले असताना लँडिंग वेळी अजितदादांचे विमान कोसळून पेटल्याने ही दुर्घटना घडली। यामध्ये अजित पवारांसह विमानातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। वयाच्या अवघ्या 66व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांवर शोककळा पसरली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत। एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राहिले होते। अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक आणि अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते। एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले। अजित पवार हे दिलखुलास होते, मनात येईल ते बोलायचे। ते दीर्घद्वेषी नव्हते। राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले। महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते। ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते। कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते। त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली। ते सर्वार्थाने दादा होते। दादांना माझ्यातर्फे, ठाकरे आणि शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली, अशी श्रद्धांजली उद्धव ठाकरे यांनी वाहिली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।